नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 7 फेब्रुवारी 2025 पासून या वर्षीच्या नीट यूजी 2025च्या ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याला सुरुवात झालेली होती व 7 मार्च 2025 म्हणजे एक्झॅक्टली 1 महिन्याचा वेळ हा फॉर्म भरण्यासाठी दिला होता। आता यावर्षी अंदाजे असा अंदाज होता की साधारणतः 25 लाख मुलं नीट यूजीचा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म हा भरतील। आता आज जेव्हा मी हा व्हिडिओ बनवतोय तर अजूनही एक दिवस शिल्लक आहे, म्हणजे 6 तारखेला संध्याकाळी 5:30 वाजता मी हा व्हिडिओ बनवतोय आणि 6 तारखेच्या संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत साधारणतः 22 लाख मुलांनी आतापर्यंत नीट यूजीचा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म हा भरलेला आहे। अजूनही बरेचसे विद्यार्थी असे आहेत ज्यांच्याकडे डॉक्युमेंटची तयारी न झाल्यामुळे किंवा इतर काही कारणांमुळे अजूनही त्यांनी नीटचा फॉर्म भरलेला नाही किंवा सर्व्हर इश्यूमुळे फॉर्म भरणं अजून बाकी राहिलेला आहे। सो राहिलेल्या 1 दिवसात कदाचित अजून 1 ते 2 लाख रजिस्ट्रेशन होण्याची शक्यता आहे किंवा आपण हा टप्पा सुद्धा पार करू शकतोय। आता ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी नीट यूजीचा फॉर्म हा सबमिट केलेला आहे आणि सबमिट केल्यावरती त्यांना समजते की भरलेल्या फॉर्ममध्ये काहीतरी मिस्टेक झालेली आहे व त्या मिस्टेक्स ज्या काही मिस्टेक झालेल्या आहेत त्या त्यांना करेक्ट करायच्या असतील किंवा जे काही फॉर्म त्यांनी भरलेला आहे तो फॉर्म अजून सबमिट झालाय का, रिजेक्ट झालाय, त्या फॉर्मचा स्टेटस काय आहे हे जर आपल्याला बघायचं असेल तर ह्या संदर्भातच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कशन हे करणार आहोत। आता आपला फॉर्म सबमिट झालाय का तर हे आपल्याला कसं समजेल, तर जेव्हा आपण नीट यूजीचा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरला असेल, पेमेंटची स्टेप सुद्धा कंप्लीट केली असेल तर पेमेंट केल्यानंतर आपल्या विंडोवरती अशा प्रकारचं पेज जनरेट होतं ज्याला कन्फर्मेशन पेज असं टायटल दिलेलं असतं। जर अशा प्रकारचं टायटल दिलेलं पेज तुमच्याकडे असेल, प्रिंटआउट असेल किंवा PDF असेल तर याचा अर्थ तुमचा फॉर्म हा सबमिट झालेला आहे, तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला नाही किंवा तुमचा फॉर्म इनकम्प्लीट नाही। आता याच्या पलीकडे अजून सेकंडरी व्हेरिफिकेशन आपण काय करू शकतो, तर फॉर्मच्या एका पेजचाच फॉर्म तुमचा हा कन्फर्मेशन पेज डाउनलोड होतं। हा फॉर्म डाउनलोड केल्यानंतर फॉर्मच्या खालच्या बाजूला तुम्हाला तुमचा फोटो दिसत असेल, हाताच्या फिंगरप्रिंट ज्या तुम्ही अपलोड केल्या होत्या त्या दिसत असतील आणि एक सिग्नेचर, आणि त्याच्याच खाली बरोबर ऑनलाईन फी पेमेंट डिटेल्स असं टायटल दिलेलं आहे त्याला। ॲप्लिकेशन फी, रेफरन्स नंबर, तुमचा ॲप्लिकेशन नंबर, अमाऊंट किती तुम्ही भरलेली आहे, कस्टमर ID, ह्या सगळ्या डिटेल्स या पेजच्या शेवटी तुम्हाला बघायला मिळतील। जर पेमेंट डिटेल्स या पेजवरती लिहून आलेले आहेत तर याचा अर्थ तुमचा फॉर्म हा सक्सेसफुली सबमिट झालेला आहे, तो इनकम्प्लीट किंवा रिजेक्ट झालेला नाही। आता फॉर्म रिजेक्ट होतो का, तर फॉर्म असा डिरेक्टली रिजेक्ट होत नसतो। फॉर्ममध्ये काही क्युरी असतील तर तुम्हाला मेल येत असतो, त्या गोष्टी तुम्हाला परत रिअपलोड करायला सांगितल्या जातात। तर समजा फोटोमध्ये काही मिस्टेक्स असतील किंवा सिग्नेचरमध्ये मिस्टेक्स असतील तर त्या तुम्हाला रिअपलोड करण्यासाठी मेल येत असतो। डिरेक्टली कुठल्याही विद्यार्थ्याचा फॉर्म हा रिजेक्ट केला जात नाही। आता या फॉर्ममध्ये जे काही तुमच्या नावाचे स्पेलिंग असतील, जन्मतारीख असतील, बाकीचे जे काही तुमची कॅटेगरी असेल, हे जे काही तुम्ही या फॉर्ममध्ये भरलंय ते सगळं एकदा व्हेरीफाय करून घ्यायचं आहे। आता समजा तुम्हाला हे समजत असेल की फॉर्ममध्ये काहीतरी मिस्टेक झालेली आहे किंवा चुकून तुमच्याकडून काहीतरी चुकीची माहिती फॉर्ममध्ये एंटर झालेली आहे आणि ती आता तुम्हाला करेक्ट करायची असेल तर या संदर्भात आज 6 तारखेला NTAच्या ऑफिशियल वेबसाईटवरती एक नोटीस रिलीज करण्यात आलेली आहे। आता या नोटीसमध्ये काय म्हणलंय बघा, की ज्या कोणी विद्यार्थ्यांनी त्यांचा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म हा सक्सेसफुली सबमिट केलाय याचा अर्थ पेमेंट करून फॉर्म हा सबमिट केलेला आहे व ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्ममध्ये काहीतरी मिस्टेक केले तर अशा विद्यार्थ्यांसाठी 9 मार्च ते 11 मार्च म्हणजे 3 दिवसासाठी करेक्शन विंडो ही ओपन होणार आहे। आता ही करेक्शन विंडो अजून त्याच्यामध्ये त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे की हे वन टाइम फॅसिलिटी आहे, म्हणजे परत त्याच्यामध्ये तुम्हाला परत तशी संधी मिळणार नाही। ज्या काही फॉर्ममध्ये तुम्ही मिस्टेक केलेल्या असतील त्या मिस्टेक जर तुम्हाला करेक्ट करायच्या असतील तर ही वन टाइम फॅसिलिटी दिलेली आहे। 9, 10 आणि 11 मार्चपर्यंत तुम्हाला फॉर्ममध्ये लॉग इन करून ज्या काही मिस्टेक्स तुम्ही केलेल्या आहेत त्या करेक्ट करता येणार आहेत। आता कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला एडिट करता येतील याच्याबद्दल सुद्धा NTA कडून नोटीस आलेली आहे। 1 दिवस अगोदरच ही नोटीस आलेली आहे, म्हणजे शेवटच्या दिवसाच्या 1 दिवस अगोदर नोटीस आलेली आहे। हे विद्यार्थ्यांच्या फायद्याचं आहे, कारण आत्ताच विद्यार्थ्यांना समजू शकतं की कोणत्या गोष्टी आपल्याला एडिट करता येणार आहेत, कोणत्या गोष्टी एडिट करता येणार नाहीत। सो पाहिजे तर मुलं दुसरा फॉर्म हा भरू शकतात। आता कोणकोणत्या गोष्टी एडिट करता येणार आहेत तर ते पहिल्यांदा इथं दिलेलं आहे। याच्यामध्ये म्हणलेलं आहे कॅन्डिडेट शॅल बी अलाउड टू चेंज एनी वन ऑफ दिस फील्ड्स, म्हणजे हे 2 गोष्टी ज्या दिलेल्या आहेत ह्या दोन्हीपैकी एकच काहीतरी, आयदर वडिलांचं नाव किंवा आयदर आईचं नाव, क्वालिफिकेशन असेल किंवा ऑक्युपेशन असेल, आयदर तुम्ही वडिलांचं बदलू शकता किंवा आईचं बदलू शकता, दोघांचंही तुम्हाला एडिट करता येणार नाही। दोघांपैकी एकाचं तुम्ही त्याच्यामध्ये चेंजेस करू शकता। त्यानंतर सेकंड ऑप्शन काय म्हणलेलं आहे बघा, कॅन्डिडेट शॅल बी अलाउड टू चेंज ॲड ऑल द फॉलोइंग डिटेल्स। आता याच्यामध्ये जे काही दिलेलं आहे एवढं सगळं तुम्हाला एडिट करता येणार आहे, चेंज करता येणार आहे किंवा ॲड करता येणार आहे। आता याच्यामध्ये काय आहे, एज्युकेशनल क्वालिफिकेशन डिटेल्स म्हणजे 10वी कुठून झाली, कोणत्या वर्षी झाली, रोल नंबर, तुमचे पर्सेंटेज, शाळेचे नाव, पिनकोड, ॲड्रेस, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बदलता येणार आहेत।
स्टेट ऑफ इलिजिबिलिटी म्हणजे कोणत्या स्टेटमधून तुम्हाला नीटची एक्झाम द्यायची आहे किंवा कोणत्या स्टेटमधून तुम्ही अपियर होताय ते बदलता येणार आहे. कॅटेगरी, फॉर्ममध्ये चुकून वेगळी कॅटेगरी पडली असेल किंवा चुकून कॅटेगरीचे वेगळे सर्टिफिकेट्स अपलोड केले असतील किंवा सर्टिफिकेटचे नंबर, डेट्स किंवा इश्युइंग ऑथॉरिटी यांच्या डिटेल्समध्ये काही मिस्टेक केली असेल तर ती तुम्हाला एडिट करता येणार आहे. सब कॅटेगरी म्हणजे डिसॅबिलिटीचा ऑप्शन त्यावेळी सिलेक्ट केला नसेल, आत्ता करायचा असेल किंवा केला होता पण आता चेंज करायचं आहे तर तेही तुम्हाला करता येणार आहे. सिग्नेचर चुकीची अपलोड केली आहे किंवा खराब क्वालिटीमधली अपलोड केली आहे ती चेंज करता येणार आहे. आणि याच्या अगोदर किती वेळा नीटची एक्झाम दिलेली आहे तर ते नंबर्स टाकायचे होते की 2 वेळा दिलेले आहे, 3 वेळा दिलेले आहे, त्याच्यामध्ये काही मिस्टेक केली असेल तर ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बदलता येणार आहे. त्यानंतर काय म्हणलेलं आहे बघा, कॅन्डिडेट शॅल बी अलाउड टू चेंज द फॉलोइंग बेस्ड ऑन देअर परमनंट अँड प्रेझेंट ॲड्रेसेस. आता याच्यामध्ये काय दिलं आहे, एक्झामिनेशन सिटी सिलेक्शन आणि मीडियम ऑफ द एक्झामिनेशन. आता एक्झामिनेशन सिटी सिलेक्शन कशावरती होतं तर तुम्ही नीटच्या फॉर्ममध्ये रजिस्ट्रेशन डिटेल्सवरती तुमचा परमनंट ॲड्रेस आणि प्रेझेंट ॲड्रेस, ज्या स्टेटचा तुम्ही ॲड्रेस टाकलेला आहे त्या स्टेटमधल्याच फक्त सिटी तुम्हाला सिलेक्ट करता येतात, त्याच्या व्यतिरिक्त कुठल्या अदर स्टेटमधल्या सिटी या सिलेक्ट करता येतात. सो ॲड्रेसमधले काही चेंजेस करायचे असतील किंवा एक्झाम सिटी बदलायची असेल किंवा क्वेश्चन पेपर कोणत्या लँग्वेजमध्ये पाहिजे हे जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर ती फॅसिलिटी सुद्धा दिलेली आहे. मात्र तुम्ही ॲड्रेस कुठल्या स्टेटचा टाकताय त्या स्टेटमधलेच ऑप्शन्स तुम्हाला सिलेक्ट हे करता येणार आहेत. हे सगळं तुम्ही 9, 10 आणि 11 मार्च 2025 रोजी करू शकताय. नीट UGचा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 7 मार्च आहे. 7 मार्चपर्यंत तुम्हाला फॉर्म हे भरता येणार आहेत. आत्तापर्यंत मी सांगितलं की 22 लाख मुलांनी फॉर्म भरलेले आहेत. कदाचित 25 लाख मुलं सुद्धा उद्यापर्यंत कंप्लीट होऊ शकतात. ज्या काही विद्यार्थ्यांना भरलेल्या फॉर्ममध्ये मिस्टेक झाली असं वाटत असेल किंवा अजून फॉर्म चेकच केला नसेल तर फॉर्म चेक करून घ्यायचा आहे. अजूनही आपल्या हातामध्ये 1 दिवस आहे. ज्या काही डिटेल्स मी तिथं सांगितल्या त्याच्यामध्ये काही मिस्टेक झाली असेल तर त्या तुम्ही पुन्हा चेंज करू शकता किंवा सेफ्टीसाठी जर मिस्टेक झालीच असेल नावामध्ये वगैरे तर नवीन ॲप्लिकेशन फॉर्मसुद्धा तुम्हाला भरता येईल. उद्याचा 1 दिवस आपल्या हातामध्ये आहे. नवीन मोबाईल नंबर, नवीन मेल ID यूज करून तुम्ही नवीन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म हा भरू शकता. अशाच इम्पॉर्टंट अपडेटसाठी आरंभ करिअर ॲडवायझरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व आरंभच्या व्हॉट्सअप कम्युनिटीवरती अजूनही जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये कम्युनिटीची लिंकसुद्धा दिलेली आहे. त्या लिंकवरून तुम्ही ग्रुपला जॉईन होऊ शकता. थँक्यू.